हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोकळा। चला तर पाहूया। 3 चमचे साबुदाणे घेतले आहेत, ते आता मिक्सरमध्ये वाटून घेते। थोडंसं जाडसर असं वाटलेलं आहे। आता त्यात 1 वाटी वरी तांदूळ ते मिक्सरमध्ये वाटून घेते। त्यानंतर 1 बाउल घेतला आहे, त्यात ते मिश्रण ओतून त्यामध्ये छोटे 3 ते 4 चमचे दही घेणार आहे। आता त्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, पाणी घालून ते बॅटर तयार करून घेणार आहे। प्राची रेसिपीला सबस्क्राईब करा। पंधरा मिनिटं हे मिश्रण बाजूला करून ठेवणार आहे। छान असं फुगून आलेलं आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेते। त्यानंतर बेकिंग सोडा पाव चमचा ते घालून मिक्स करून घेणार आहे। आता ढोकळ्याच्या भांड्याला तेल लावून घेतलेले आहे। आता ते मिश्रण ओतून घेते। स्टीमरमध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे। पंधरा मिनिटं लागतात वाफ यायला। छान असा ढोकळा तयार झालेला आहे। उपवासाचा ढोकळा कसा झाला ते कमेंट्स करून नक्की सांगा। आता तूप घेतलंय गरम करून तडक्यासाठी। त्यात 1 चमचा जिरा घालून थोडं त्यावर ढोकळ्यावर पसरवून घेणार आहे। थँक्यू।